नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. श्री गुरुदेव दत्त. तर आज आपल्याला एक वर्षश्राद्धाची ऑर्डर होती. त्या वर्षश्राद्धासाठी त्यांना अशा पद्धतीने एक फ्रेम तयार करून द्यायची होती, जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांना एक असा फोटो फिक्स करता येईल. त्यासाठी सकाळ सकाळ त्या ठिकाणी गेलो आणि अशा पद्धतीने फ्रेम तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला सर्व कसं कापड वगैरे बांधून घेतलं आणि त्यानंतर त्याला फुलांचे पट्टे बांधून घेतले. तर ही फ्रेम आपली अशा पद्धतीने दिसत आहे. फ्रेम तयार झाल्यानंतर टेबलला कापड फिक्स करून अशा पद्धतीने फ्रेम फिक्स केली. तर आपलं हे डेकोरेशन मंडपामध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता की किती असं छान प्रकारे ही फ्रेम दिसत आहे. ह्या फ्रेमला बरोबर मधोमध फोटो लावला की आपलं काम झालं. त्यानंतर मी आणि बायको दोघंजण फलटणला निघालो. फलटणला जाण्याचं कारण असं की आम्हाला आमच्या डेकोरेशनच्या बिझनेससाठी काही वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी आम्ही फलटणला निघालो होतो. वातावरण अगदी असं पावसासारखं झालं होतं. पूर्ण वातावरण असं ढगाळ वातावरण झालं होतं. तर आम्ही असंच प्रवास करत करत फलटणला त्या ठिकाणी पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही सर्व मटेरियल वगैरे पाहिलं आणि खरेदी केली. तर आपल्याला चोपाळा प्लस बारशासाठी असणारा पाळणा घ्यायचा होता, सानखेडा पाळणा. तर तो पाळणा घेऊन आम्ही खरेदी करून घरी आलो. घरी आल्यानंतर या पाळण्याची पूजा करण्यास सुरुवात केली. हा पाळणा आपण दोन्ही इव्हेंटसाठी वापरू शकतो, म्हणजेच डोहाळे जेवणासाठी आणि बारशासाठी हा पाळणा वापरू शकतो. हा पाळणा सानखेडा पद्धतीचा असून हा प्युअर सागवानी लाकडापासून बनवलेला असल्यामुळे हा एकदम आखीव रेखीव आणि एकदम कलरफुल दिसत आहे. आमच्या श्रीशालाही या पाळण्याची पूजा करायची होती, म्हणून श्रीशाही मध्ये मध्ये लुडबुड करत होती आणि पूजा करत होती. तर घरातल्या सर्वांनी पूजा करण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.